मित्रांनो, आता तुम्हाला मी एक किस्सा सांगतो, की मध्यंतरी एक सप्लिमेंट किंवा ज्याला आपण न्यूट्रास्युटिकल म्हणजे हे व्हिटॅमिन, सप्लिमेंट्स वगैरे जे असतात त्याच्या बनवणाऱ्या कंपन्या. त्या कंपनीचं असं जाहिरात बघितली, की आमचे न्यूट्रिशनिस्ट म्हणजे आमचे न्यूट्रिशनशी संबंधित आहार तज्ञ हे तुम्हाला सल्ला देतील. आणि मग ते सल्ला बऱ्याच वेळा काय देतात, की मग हे सप्लिमेंट खा, ते सप्लिमेंट खा. म्हणजे मग त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी म्हणजे सगळे ए टू झेड ज्याला आपण म्हणतो. तर हे सगळे व्हिटॅमिन्स तुम्ही खा. तर अशा प्रकारचे ते सल्ले दिले जातात. तर मग ह्या आहार तज्ञाबरोबर माझी एक मीटिंग होती ऑनलाईन. जी मला सल्ला देणार होती. ती एक बाई होती त्या कंपनीची. ती मला सल्ला देणार होती. म्हणून आम्ही व्हिडिओ सुरू केला आणि मग मी तिला प्रश्न विचारला, की जेव्हा पेपरमध्ये हे पुन्हा-पुन्हा छापून येतंय, की सप्लिमेंट किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या खाणं हे आरोग्यासाठी काहीही फायदा होत नाही. त्याच्यामुळे फक्त आपले पैसे वाया जातात. हे पुन्हा-पुन्हा सिद्ध होऊन सुद्धा तुम्ही हे का देताय? हा साधा प्रश्न होता, की व्हिटॅमिन किंवा सप्लिमेंट्स खाऊन आपल्याला काहीही यत्किंचित फायदा होत नाही. त्याच्यामुळे भरमसाठ आपले पैसे वाया जातात. तर हे तुम्ही का देताय? तर तिने काहीतरी उत्तर दिलं पाहिजे ना. तर तिने फक्त काय केलं, की मला तुमच्याशी बोलायचं नाही म्हणाली आणि तिने डायरेक्ट व्हिडिओ बंद केला. माझ्या तोंडावर बंद केला. म्हणजे विचार करा मित्रांनो, की ह्या कंपन्या त्यांच्या प्रॉफिटसाठी तुम्हाला किती लुटतायत आणि ह्याच्यातनं तुम्हाला फायदा तर काही होतच नाहीये आणि फक्त तुमच्याकडनं पैसे काढले जातात त्या कंपन्यांकडनं. त्यामुळे मी पुन्हा-पुन्हा सांगतो, की व्हिटॅमिन पाहिजे असतील, सप्लिमेंट पाहिजे असतील, तर ते अन्नामधून मिळवा. प्रोटीन पाहिजे असेल तर डाळी खा, उसळी खा, अंडी खा. कॅल्शियम पाहिजे असेल तर ज्वारी खा, दूध प्या, बाजरीची भाकरी खा. त्याच्यामधनं तुम्हाला पाहिजेल ते घटक मिळू शकतात. व्हिटॅमिनच्या गोळ्या खाणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन फक्त कंपन्यांची तब्येत सुधारते. तुमची तब्येतीला काहीच फरक पडत नाही आणि तुमच्या पैशाची मात्र नासाडी होते. म्हणजे आपल्याला जो भ्रम असतो, की मी एवढे व्हिटॅमिन खाल्ले, की माझी तब्येत चांगली होईल, हा एक भ्रम आहे. त्याचा फायदा यत्किंचितही नाही आहे. त्याच्यामुळे हे असले पदार्थ बंद करा, तुमचे पैसे वाचवा आणि त्या पैशामधून तुम्ही काजू बदाम विकत घेऊन खा, भाज्या-फळं विकत घेऊन खा. ते जास्त परवडणार आहे आणि ते जास्त आरोग्यदायी असणार आहे.